Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. गोकुळच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची निवड. नावेद मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र. कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर उद्धट वर्तन. वावरातील कांद्याचे पंचनामे होतील, घरात ठेवलेल्या कांद्याचे नाही, कोकाटेंचं वक्तव्य. जे बोललो ते खरंच बोललो, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला. पिकांच्या पंचनाम्याबाबत केलेल्या वक्तव्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कर्जमाफी होणार नाही. शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज भरून नवीन पीक कर्ज घ्यावं. बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटलांचं वक्तव्य. साताऱ्याच्या माण तालुक्यामधील नुकसानग्रस्त भागाची मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी. शेती आणि घराचं नुकसान झालेल्या महिलेला अश्रू अनावर. महिलेनं जयकुमार गोरेंसमोर आपली व्यथा मांडली. जोरदार पावसामुळे नांदेडमधील पैनगंगा नदीला पूर. सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित. नदीपात्रामध्ये अडकलेलं वानर पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलं. धाराशिवच्या परंड्यातील भांडगाव इथं पुरामुळे पूल वाहून गेला. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पोकलेन साह्यानं रस्ता पार केला. धाराशिवच्या ईट परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. ईट गावातील दुकानं, कार्यालय देखील पाणी शिरलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान. बीडमधील बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो. रात्रीच्या वेळी पडलेल्या पावसानं धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. 50 वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये धरण ओव्हरफ्लो. दक्षिण सोलापुरातील कासेगावमधील ओढ्याला पूर. सततच्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले. शेतामध्ये पाणी साचलं. कासेगावला जोडणाऱ्या रस्त्यावर ओढ्याचं पाणी. साताऱ्याच्या माण तालुक्यामधील ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. माणगंगा नदीवरील राजेवाडी मध्यम प्रकल्पामुळे सातारा, सांगली आणि सोलापूरला देखील फायदा होणार. अतिवृष्टीमध्ये इंदापूर तालुक्यातील 1755 कुटुंब बाधित. 356 घरांची पडझड. नुकसानीचा आकडा 3 कोटींवर. पंचनामे करण्याचं काम सुरू. लातूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना फटका. काढणीला आलेल्या ज्वारी पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील ज्वारी उत्पादक शेतकरी संकटात. मुसळधार पावसामुळे ज्वारीला कोंब फुटले. मागील 3 ते 4 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. हिंगोलीमध्ये सततच्या पावसामुळे भुईमुग पिकाचं मोठं नुकसान. काढणीला आलेल्या भुईमुगाला पावसामुळे कोंब फुटल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. बीडच्या भंडारवाडीतील शेतकऱ्याचा कांदा पावसामध्ये भिजला. सततच्या पावसामुळे काढून ठेवलेला कांदा शेतामध्ये चढला. पुढील पिकाच्या पेरणीसाठी मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या भंडारवाडीमधील विकास जाधव या शेतकऱ्याच्या 2.5 एकरावरील शिमला मिरचीचं देखील नुकसान. शासनानं आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी. रत्नागिरीमध्ये पावसाचा वेग मंदावल्यानं भात पेरणीच्या कामाला सुरुवात. शेतकऱ्यांकडून बैलाच्या सहाय्यानं पारंपरिक पद्धतीनं भाताची पेरणी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसामुळे पिकांचं नुकसान, तर दुसरीकडे शेतीच्या कामांना वेग. शेतकऱ्यांना आता लागवडीसाठी चांगल्या पावसाची शक्यता. वाशिम जिल्ह्यामध्ये सततच्या पावसाचा पिकाला फटका. चवळी पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं पानं पिवळी पडली. औषधांच्या फवारण्या करून देखील रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकऱ्यांवर पीक काढून टाकण्याची वेळ. यवतमाळमध्ये खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून बियाणं खरेदीला सुरुवात. महाडीबीटीवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन तुरीचं बियाणं प्राप्त. पुण्याच्या भोरमध्ये शेतकऱ्यांसाठी दिशा निर्धारण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमामध्ये कृषी अधिकाऱ्यांकडून शासकीय योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही. पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. पावसाचा जोर ओसरल्यानं पेरणीची घाई नको, कृषी विभागाचा सल्ला. सिंधुदुर्गच्या विरण बाजारपेठेमध्ये पोईप गावाला जोडणाऱ्या पुलाची संरक्षक भिंत आणि भराव खचला. रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद झाल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटणार. तामिनी घाटामध्ये टँकर उलटलेल्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप. वारंवार पाठपुरावा करून देखील खचलेल्या रस्त्याकडे MSRDCनं दुर्लक्ष केलं. तामिनी गावचे सरपंच योगेश बामगुडेंचा आरोप. नागपूरमध्ये खोदकाम केलेले रस्ते उद्या 31 मे पर्यंत पूर्ण न केल्यास दंड आकारून फौजदारी कारवाई होणार. नागपूर पालिका आयुक्त अभिजित चौधरी यांचा कंत्राटदार आणि अभियंत्यांना इशारा.
सोलापुरातील देशमुख पाटील वस्तीमध्ये पालिकेची अतिक्रमणाविरोधात कारवाई. रोडला अडथळा येणाऱ्या घरांचं अतिक्रमण हटवलं. पथकासोबत स्थानिकांची बाचाबाची. गडचिरोलीमधील शाळांना विद्यार्थ्यांच्या एकाच गणवेशासाठी निधी. एकाच गणवेशाचा निधी मिळाल्यानं 530 शाळांच्या मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढणार. विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी TV9 मराठी पुण्यामध्ये 31 मे ते 1 जूनला एज्युकेशन एक्स्पो आयोजित. तज्ज्ञांकडून करिअरविषयी उत्तम मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि फ्री ॲप्टिट्यूड टेस्टची संधी. हॉटेल सेंट्रल पार्क आपटे रोड पुणे इथं अवश्य भेट द्या. सातारा जिल्ह्यामध्ये 2 कोरोनाबाधितांची नोंद. एका रुग्णावर सातारा जिल्हा रुग्णालय तर एकावर कराडमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अमरावतीमध्ये भासे पारधी समाजाचा आमदार रवी राणा यांच्या घरावर मोर्चा. समाजाच्या विकासासाठी आर्थिक महामंडळासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बिसरा मुंडा यांची भव्य रांगोळी साकारली. आदिवासी आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांनी 30 फुटांची रांगोळी साकारली. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसर आता नो प्लास्टिक झोन. प्लास्टिक बंदीबाबत देवस्थान समितीकडून मंदिर परिसरामधील विक्रेत्यांना सूचना. भाविकांना देखील आवाहन. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखड्याचं काम प्रगतीपथावर. शेवटच्या 3ऱ्या टप्प्यामधील 19 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार. बीडच्या अंबाजोगाई संकलेश्वर बाराखांबी मंदिरासाठी सुमारे 35 लाख रुपयांचा निधी. संकलेश्वर मंदिर बाराखांबी नावानं प्रसिद्ध. निधी मिळत नसल्यानं मंदिराचा विकास होणार. गोव्यात पार पडलेल्या कराटे चॅम्पियनशिपमध्ये भोरच्या प्रियांशू जगतापला 2 सुवर्ण पदकं. राष्ट्रीय पातळीवर चिमुकल्या प्रियांशू हिनं केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक. बीड शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारत जिंदाबाद यात्रा. भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढवण्यासाठी यात्रेचं आयोजन. यात्रेमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग. नागपूरची ऐतिहासिक ओळख असलेली नाग नदी प्रदूषित. नदीच्या अस्वच्छतेकडे पालिका प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष. भाजप आमदार प्रवीण दटकेंचे पालिका प्रशासनावर ताशेरे. अकोल्यातील तेल्हारा तालुक्यामधील ज्वारी उत्पादक शेतकरी संकटात. मुसळधार पावसामुळे ज्वारीला कोंब फुटले. मागील 3 ते 4 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. कामिनी घाटामध्ये टँकर उलटलेल्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप. वारंवार पाठपुरावा करून देखील खचलेल्या रस्त्याकडे MSRDCचं दुर्लक्ष. कामिनी गावचे सरपंच योगेश बांबगोडेंचा आरोप. चंद्रपूरच्या भगवानपूर परिसरामध्ये वाघाला पकडण्यासाठी वन विभागाकडून मोहीम हाती. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 10 ते 12 कॅमेरे लावले. ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरामध्ये रानटी हत्तींनी प्रवेश केल्यानं वन विभागात खळबळ. वन विभागाच्या पथकाचं हत्तींच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष. पालघरच्या केळवेजवळ प्रियकराकडून प्रेयसीवर गोळीबार. तरुणी गंभीर जखमी. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. देशी कट्टा आरोपीकडून जप्त करण्यात आला. तरुणीवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सोलापूरच्या बार्शीमधील मांगडे चाळ परिसरामध्ये युवकाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. इन्नूस रज्जाक सय्यद असं हातात कोयता घेऊन फिरणाऱ्याचं नाव. तर पोलिसांकडून आरोपीला बेड्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानकारक शब्द वापरणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल. शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या तक्रारीनंतर कारवाई. पुण्याच्या पौडमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये चुकीचं औषध दिल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. शंकर पेरणीकर असं मृत्यू झालेल्या रुग्णाचं नाव. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. अहिल्यानगरच्या कोपर गावातील पुणतांबा फाटा इथं बस न थांबवल्यानं वाहकाला मारहाण. वाहक कानिफनाथ जेजूरकर यांना मारहाण. कोपरगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार. नाशिकच्या सिन्नर पाटबंधारे विभागामधील कनिष्ठ अभियंत्याच्या खात्यातून 10 लाख लंपास. अभियंता सोनल टिकले यांच्या व्हॉट्सअॅपवर आरटीओच्या दंडाबाबत मेसेज. बीडमध्ये आणखी एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई. टोळीनं एकूण 11 गुन्हे केल्याचं निष्पन्न. धाराशिव जिल्ह्यामधील बबन शिंदे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई. लातूर MIDC पोलीस ठाण्यामधील पोलीस उपनिरीक्षक ACBच्या जाळ्यातून निसटला. हायकोर्टातील जामीन प्रकरणामध्ये अनुकूल रिपोर्ट देण्यासाठी लाच मागितल्याची ACBकडे तक्रार. मात्र लाच स्वीकारताना शंका आल्यानं पोलीस उपनिरीक्षकानं पळ काढला. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाप्रकरणी 8 जणांवर गुन्हे दाखल.
पोलिसांकडून 2 तरुणांसह मुलीचा शोध सुरू. विजेच्या खांबावरील ॲल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद. गोंदियामधील स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 4,75,000चा मुद्देमाल जप्त. पुण्यातील हडपसर परिसरामध्ये गोळीबाराची घटना. शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या मुलाकडून हडपसरमध्ये हवेत गोळीबार. मस्तीमध्ये गोळीबार करत असताना त्याचाच मावसभाऊ जखमी. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील आमनेरमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती सासऱ्यासह एका महिलेवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल. नाशिकमध्ये विवाहित महिलेची लग्नाच्या अवघ्या महिनाभरात आत्महत्या. 21 वर्षीय महिलेनं सासूच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती. सतत मोबाईल बघते आणि जास्त बोलत नाही अशी सासूकडून तक्रार. बीडमध्ये बदलीच्या आदेशाविरोधात पोलिसांनी मॅटचं दार ठोठावलं. बदलीचा निर्णय अंतिम निकालाच्या अधीन असेल. मॅटचे आदेश. काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडून तडकाफडकी बदली करण्यात आली होती. पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलिसांनी गहाळ झालेले 132 मोबाईल नागरिकांना परत केले. जवळपास 40 लाख रुपये किमतीचे मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक सोनसाखळी हिसकावल्यानंतर दुसरी चोरी करण्यासाठी निघालेल्या दोघांना अटक. छत्रपती संभाजीनगरच्या N4 भागातील घटना. अंकुश राठोड आणि निखिल चव्हाण अशी चोरट्यांची नावं. जळगावच्या अंजाळे गावाजवळ कंटेनरचा अपघात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अंजाळे मार्गावर संरक्षक कठडे बांधण्याची प्रवाशांची मागणी. शिंदेंच्या शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुखपदी अमर पाटील यांची निवड. महत्त्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर सोलापुरात अमर पाटील यांचं कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत. पुण्याच्या भोरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची आढावा बैठक. पक्ष संघटना बांधणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा. भंडाऱ्यात आणखी एक बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण. ग्रामसेवकानं बदलीमध्ये सूट मिळावे म्हणून खोटा दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्या असल्याचा संशय. जिल्हा परिषद सभापतींनी ग्रामसेवकाची तक्रार केली. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.